नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्याद्वारे, गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने भव्य उपस्थितीमध्ये चालू असलेली ही ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा आणि या कार्यशाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत, सर्व संतांना मनोभावाने वंदन करून या ठिकाणी आपण आजच्या या परमपावन अशा पर्वकाळाच्या दिवशी भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यास प्रवृत्त झालो. हा एक आपल्या जीवनातील अपूर्व असा योग आहे. आज नरक चतुर्दशी आहे. भगवान परमात्म्याने नरकासुराला मारलं, नरकासुराचा उद्धार केला. तो हा एक पवित्र असा दिवस आहे. नरकासुर म्हणजे काय? तात्विक दृष्टीने जर आपण याचं चिंतन केलं, नरक म्हणजेच नरकासुर. तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, कुंभपाक लागे तयाशी भोगणे, आघवेची नेणे देवायशी. सर्वत्र भगवान परमात्मा आहे, मी भगवत स्वरूप आहे असं जो जाणत नाही तो नरकात असल्यासारखाच आहे. त्याला कुंभपाक नावाचा नरक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी देह समजणं हाच फार मोठा नरक आहे. आणि म्हणून मी भगवत स्वरूप आहे, मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे. अहम सह अहम असं ओतप्रोत चिंतन या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला घडवून, जणू काय अज्ञानरूपी नरकासूर, मी देह समजणं हाच नरकासूर, त्याचा वध आपल्याकडून करून घेऊन ब्रह्मप्राप्तीचं साम्राज्य आपल्याला ज्ञानेश्वर महाराज या ओव्यांच्या निमित्ताने या ठिकाणी प्रदान करत आहेत, देत आहेत असं समजायला आपल्याला हरकत नाही. विषय असा चालू आहे, भगवान परमात्म्याला अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतात, तू स्वतःला देह समजतो, देह संबंधी आहेत, हे माझे आहेत असं समजतोच, आणि मग हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. आता अर्जुन तर मुक्त झालेलाच आहे. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. आपल्याला सर्वांना उपदेश करायचा आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा तत्वमसी वाक्याचा उपदेश या ठिकाणी करत आहेत. या संपूर्ण व्याख्यानाला एक सूत्र पाठीमागे ज्ञानोबारायांनी सांगितलंय, एर आत्मतत्व हे उदासीन, ते हेतू ना उपादान, ना करी संवाहन कर्मसिद्धीचे. आत्मा जो आहे तो उदासीन आहे, असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अविकारी असा आत्मा आहे. तो कोणाला हेतूही नाही आणि तो कोणाला उपादानही नाही. म्हणजे उपादान कारणही नाही कर्माचं तो, आणि कर्माचं निमित्त कारण हे आत्मा नाही. आणि म्हणून अशा आत्म्याला तू जाणून घे. मग कर्माला कारण नेमकं काय आहे हे सांगितलं पाहिजे. आत्मा कारण नाही, ठीक आहे, मग काय कर्माला कारण आहे? त्या कर्माला कारण असलेली जी काही कारणं आहेत त्यांचा विचार भगवान परमात्मा म्हणतात, मी तुला सांगतो आणि माझ्या बुद्धीने सांगत नाही. सांख्ये कृतांते प्रोक्तानी. सांख्य म्हणजे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र या ठिकाणी भगवत्पूज्यपाद आचार्यांनी असा अर्थ केलाय, ज्ञातव्याः पदार्थाः संख्यायन्ते इति सांख्या. जाणण्यास योग्य असे जे पदार्थ आहेत, नित्य काय अनित्य काय, याचा सम्यक प्रकारे ख्यायन्ते म्हणजे सांगतात अशी सांख्या. सम्यक विचार ज्या शास्त्रामध्ये केलेला आहे म्हणजे वेदांत शास्त्र. आणि त्यांना विशेषण दिले कृतांते. कृतांत विशेषण कशाला दिलं जातं? एक कृतांत विशेषण काळाला सुद्धा आलेलं आहे बरं का. काय श्लोक आहे?
काळाला सुद्धा कृतांत असं म्हणतात किंवा ओवीमध्ये सुद्धा चिंतन आलेलं आहे. कृतांत म्हणजे काय? अंत करतो तो काळ, तो सुद्धा कृतांत आहे. मग याला कृतांत का म्हटलं? वेदांताला कृतांत असं म्हटलंय. हे कृतांताच्या ठाई मानी जती. कामक्रोधांना काय कृतांत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी सांख्यशास्त्राला, वेदांत शास्त्राला भगवान परमात्म्याने कृतांत असं म्हटलेलं आहे. तर आचार्यांनी स्पष्टीकरण दिलंय. कृत म्हणजे कर्म, आणि त्या कर्माचा अंत करणारं शास्त्र आहे. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, तो श्लोक इथे उद्धृत केलेला आहे आचार्यांनी. म्हणजे महाराज सांगत असतात, ही जी विद्या आहे ही कशी विद्या आहे? ही मारणारी विद्या नाही, मरणाला मारणारी विद्या आहे. कृतांत म्हणजे मारणारा असा अर्थ होतो, पण मरणाला मारणारी ही विद्या आहे, म्हणजे कृतांत विद्या आहे. आणि म्हणून अशा शास्त्रामध्ये कर्माची जी काही कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांचा विचार मी तुला सांगतो म्हणून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. आणि ते 14व्या श्लोकामध्ये 5 कारणं भगवान परमात्म्याने सांगितली. त्याचा विचार आपण सगळ्यांनी ऐकला आहे. 5 कारणं भगवान परमात्म्याने सांगितली, अधिष्ठानम तथा कर्ता याच्यामध्ये. त्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने या 5 कारणांना उपादान कारणत्व सांगितलं, आणि कर्माकर्ता हीच निमित्त कारणं सुद्धा आहेत असं भगवान परमात्मा या 15व्या श्लोकामध्ये सांगतात. या श्लोकाचं उच्चारण पुन्हा एकदा आपण करून मग ओव्यांचा विस्तार पाहूया. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं पंचैते तस्य हेतवा. शरीर, वांग आणि मनोभी हे शरीराच्या द्वारा, वाणीच्या द्वारा, मनाच्या द्वारा यत कर्म नरः प्रारभते, जे कर्म मनुष्य प्रारंभ करतो किंवा करतो ते न्याय्य असो वा विपरीत असो, अन्याय्य असो, तस्य एते पंचहेतवाः संती. त्या कर्माचे हेच 5 हेतू आहेत, म्हणजे निमित्त कारण आहेत. कोणाला अशी शंका येईल, अगोदर 5 कारणं सांगितली आणि इथे मात्र शरीर, मन आणि वाणी या तिन्हीचा उल्लेख केला. 3च का घेतले? म्हणजे आचार्यांनीच भाष्यामध्ये शंका घेतली, शंकरानंदांनी सुद्धा ही शंका घेतली. मग या तिन्हीचाच उल्लेख का केला? तर त्या 5 कारणाचा या तिन्हीमध्ये अंतर्भाव होतो, आचार्यांनी सांगितला. मग 5 का सांगितली मागे? तर शंकरानंद असं म्हणतात की बुद्धिपुरस्सर केलेली जी कर्म असतात ती शरीर, मन आणि वाणी यांच्याद्वारेच केली जातात. आणि काही अशी स्वाभाविक कर्म जी आहेत, शिंक, जांभई, ढेकर वगैरे, ही जी कर्म असतात त्याच्यामध्ये शरीर, वाणी, मनाचा संबंध जरी नसला तर मग हे बाकीचे हेतू असतात सगळे. म्हणून 5 तिकडे सांगितली आणि आता इथे 3 सांगितली. हा विचार झाला. आणि हे 5 हेतू आहेत. आता ज्ञानोबा याचं चिंतन सांगतात, त्याचं आपल्याला चिंतन पुढे करायचं आहे. तरी अवसाताली माधवी ते हेतू होय नव पल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी पुष्प फळाते. तरी अवसात आली, अकस्मात आली माधवी, म्हणजे वसंत ऋतू आला. मग तो वसंत ऋतू काय करतो? ते हेतू होय नव पल्लवी, नवीन नवीन असे पल्लव निर्माण करण्याकरता तो हेतू होतो. मग पल्लव पुष्प पुंज दावी, मग पल्लव काय करतात? पानं आली की मग पुढे फुलं येतात, आणि फुलं आल्यानंतर काय होतं? मग पुढे पुष्प फळाते दावी. म्हणजे याच्यामध्ये एकेकाला पाठीमागचं कारण सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ही 5 कारणच त्या ठिकाणी कर्मांना हेतू आहेत हे सांगायचं आहे. का वर्षी आणि जे मेघे वृष्टी प्रसंग, वृष्टी स्तव भोग सस्य सुखाचा. वार्षी आणि जे मेघ, वर्षाकाळ आला की मेघ येतात, मेघ आले की वृष्टी प्रसंग, पाऊस येतो, पाऊस आला की मग सस्य सुखाचा भोग होतो. म्हणजे जी धान्यादिक वगैरे जे आहेत ते चांगले उगवतात आणि त्याचा भोग आपल्याला प्राप्त होतो. याच्यामध्ये जशी कारणता आहे तशीच कर्माला या आम्ही सांगितलेली मागे 5 कारणं आहेत त्याची कारणता आहे हे सांगायचे. ना तरी प्राची अरुणा तेवी, अरुणे सूर्योदय होय, सूर्य सगळा पाहे देव जैसा. ना तरी प्राची अरुणा तेवी, प्राची म्हणजे पूर्व दिशा, अरुणा ते म्हणजे सूर्याच्या
सूर्योदयाच्या अगोदर जो प्रकाश येतो त्याला अरुण असं म्हटलेलं आहे. अरुण हा सूर्याचा सारथी आहे. अगोदर प्रकाश येतो, नंतर सूर्य येतो. पहिल्यांदा पूर्व दिशा जी आहे ती प्रकाशाला प्रगट करते. नंतर अरुणे सूर्योदय होय, नंतर सूर्योदय होतो. तो प्रकाशच सूर्योदय झालेला आहे हे दाखवतो. नंतर सूर्य सगळा पाहे दिवो जैसा, आणि मग सूर्य सगळा दिवस दाखवतो. हे जसं आहे तैसे तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा, तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. तैसे मन हेतू पांडवा, मन हेतू होतं कशाला? होय कर्म संकल्प भावा, कर्माचा संकल्प करण्याकरता मन हेतू होतं. आणि तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. मनामध्ये संकल्प झाला कर्म करण्याचा की तो संकल्प वाचेद्वारे मनुष्य प्रगट करतो. मला आता ज्ञानेश्वरी कार्यशाळा ऐकण्याकरता जायचं आहे. पहिल्यांदा संकल्प, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीच उठी, मग ते वाचा दिठी कराशी. किंवा असं म्हटलंय मनसा ध्यायती. शंकरानंदांनी हा श्लोक उद्धृत केलेला आहे. वाचा वदती तत्कर्मना करोती. मनाने अगोदर त्याचं चिंतन केलं जातं, मग वाणीने त्याचा उच्चार केला जातो, आणि मग तेच कर्म करतो मनुष्य. मग हेतू काय झालं? मन अगोदर हेतू झालं संकल्पना करता. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जातांच्या वाटा, तेव्हा कर्तार्गे कामठा कर्तृत्वाच्या. मग वाचेचा तो दिवटा म्हणजे आता वाणीमध्ये तो संकल्प आला, मग ती वाणी काय करते? दावी कृत्य जाताची वाटा, सगळी कृत्य जेवढी आहेत, कर्म आहेत, त्यांच्या वाटा धावते, म्हणजे ती करण्याकरता प्रवृत्त करते वाणी. तेव्हा कर्ता रिगे कामठा कर्तृत्वाचा, आणि मग कर्ता जो आहे कर्तृत्वाच्या उद्योगाला तो लागतो, उद्योग करायला लागतो. म्हणजे ही जी 5 कारणं आहेत त्यांनाच निमित्त कारणत्व सुद्धा आहे हे सांगायचं आहे. ते तर शरीराधिक दळवाडे, शारीराधिका हेतुची घडे, लोह काम लोखंडे निर्वाळजे जैसे. ते तर शरीराधिक दळवाडे, शरीरांचा हा जो समूह आहे, शारीराधिका हेतुची घडे, शारीराधिका कर्मा हेतुची घडे असं लावायचं. शरीराच्या द्वारे होणारी जी कर्म आहे याच्याकरता हेतू काय आहे हो? तर ही जी शरीराचा समूह आहे, शरीराधिक आहेत, हेच शरीराकडून होण्याच्या कर्माकरता होणाऱ्या कर्माकरता हेतू आहेत. म्हणजे तीच उपादान कारण आहेत आणि तीच निमित्त कारण सुद्धा आहेत असं सांगायचं आहे. कशाप्रमाणे? लोहकाम लोखंडे निर्वाळीजे जैसे. लोखंडाचं काही पदार्थ तयार करायचे असतील तर ज्या हत्याराने ते पदार्थ तयार केले असतात ते हत्यारं सुद्धा लोखंडाचीच असतात. त्याप्रमाणे का ताथुआचा ताना, ताथू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पट. ताथुआचा ताना म्हणजे या ठिकाणी पट बनवत असताना ते जे तंतू असतात, आडवे तंतू असतात, आणि ते आडवे तंतू तेच उभे घातले की त्याच्यात पट तयार होतो. पहिल्यांदा आडवे तंतू घालतात, नंतर उभे तंतू, आडवे उभे असे विणत राहतात. ते मशीन जे असते त्याच्यात असे आडवे तंतू असतात आणि आडवे तंतामध्ये मग उभे तंतू घालायला सुरुवात होते, आणि ते घातले की तो तंतूची विचक्षणा होय पट. ज्याप्रमाणे हा जो ताना आहे, तंतू आहे, हा तंतूच त्या पटाकरता त्या ठिकाणी कारण आहे एवढं सांगायचं आहे बरं काही. ते न्यायशास्त्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्यांनी याच्याकरता समवाय कारण आणि असमवाय कारण अशी 2 कारणं मांडली. वेदांताच्या भाषेमध्ये समवाय कारण म्हणजेच उपादान कारण. पटाकरता तंतू हे समवाय कारण सांगितलं त्यांनी, बरोबर आहे ना? तंतू हे पटाकरता समवाय कारण आहे. मी वाचलेलं बरेच दिवस झालं. 10 वर्षापूर्वी वाल्मिकी बाबा आणि आम्ही वृत्ती प्रभाकराचं चिंतन केलं. संदीप महाराज तुम्ही होते काय ऐकायला? संदीप महाराज साक्षी होऊन बसायचे. आमच्या दोघांचाच पाठ चालायचा, पण आमचा तो पाठ असा होता की 2 टाईम पाठ चालायचा. आम्ही त्यांच्याकडून ज्ञान घेतलं, पण असं वरबडून घेतलं. 5 महिन्यामध्ये वृत्ती प्रभाकर पूर्ण झाला. संदीप महाराज बसत होते साक्षी होऊन. तेव्हा समवाय कारण आणि असमवाय कारण असा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर तंतूचा संयोग याला ते
असमवाय कारण म्हणतात. आणि समवाय कारण जे आहे ते तंतूला सांगतात. तर वेदांतशास्त्रामध्ये असमवाय कारणाचा विचार नाही, फक्त समवाय म्हणजे उपादान कारणाचा विचार आहे. दोन कारणाचा विचार आपल्याकडे आहे, आपल्याला नेहमी माहिती आहे, उपादान कारण आणि निमित्त कारण. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. उदाहरणार्थ माती, घाटाला उपादान कारण आहे. आणि निमित्त कारण कशाला म्हणतात? ते फक्त निमित्त असतं, कार्यामध्ये त्याचा प्रवेश नाही. कुंभार वगैरे इत्यादी आपण जे मानतो ते. पण या ठिकाणी मात्र कर्माकरता शरीर हेच उपादान कारण आहे, शरीराधिक हे जे सांगितले, आणि तेच निमित्त कारण आहे. एवढं सांगायचं, एवढं लक्षात घ्या. एत शरीराधिके कारणे तेची हेतू केवी हे कोणे, अपेक्षिजे तरी तेने अविधारिजो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणाला अशी शंका येईल का हो, जे निमित्त कारण असतं तेच उपादान कारण असं कुठं तर पाहायला मिळत नाही. हीच निमित्त कारण तुम्ही सांगताय, ह्यालाच उपादान कारण तो सांगताय, हे कसं काय शक्य आहे हो, असं कोणी म्हणेल. ज्ञानेश्वर महाराज ऐका, त्याचं पण मी तुम्हाला सांगतो उदाहरण देऊन. ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा, का उसाचे कांडे उसा वाढी हेतू. ऐका सूर्याच्या प्रकाशा, सूर्याच्या प्रकाशा करता हेतू कारण सूर्याची जैसा, म्हणजे निमित्त कारण सुद्धा सूर्यच आहे आणि उपादान कारण सुद्धा सूर्यच आहे. हा राहिली का? तैसे मनवाच्या देहाचे कर्म मनादी हेतूचे रचे, रत्नी घडे रत्नांचे दळवाडे जेवी. अगोदरची होई. तैसे मन वाचा देहाचे 361. कर्म मनादी हेतूची रचे, म्हणजे मन वाचा देहाचं जे काही कर्म आहे ते मनादी हेतूची रचे, म्हणजे त्यांच्याद्वारेच ते कर्म होतं. म्हणजे उपादान कारण सुद्धा तेच आहेत, निमित्त कारण सुद्धा तेच आहे. रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी रत्नाचे पैलू जे असतात ते रत्नाकडूनच निर्माण होतात, असा अर्थ याचा. आता मग कोणाला शंका येईल? एत शरीराधिके कारणे तेच हेतू केवी हे कोणी, अपेक्षिजे तरी तेने अवधारिजो. हा अर्थ मी सांगितला आपल्याला. मात्र त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात. 363 बघा. ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा, का उसाचे कांडे उसा वाढी हेतू. ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा. सूर्याच्या प्रकाशाला निमित्त कारण सूर्यच आहे, उपादान कारण सूर्यच आहे. सूर्याचा प्रकाश आणि सूर्याच्याच प्रकाशात आपल्याला पाहावा लागतो. का उसाचे कांडे उसा वाढी हेतू, आणि उसाचं कांड हेच उसाच्या वाढी जसं हेतू आहे. उसाचं कांड आणि ऊस वेगळा आहे का? एकच आहे. त्याप्रमाणे हीच निमित्त कारण आहेत आणि हीच उपादान कारण आहेत, असा अर्थ. नाना वागदेवता वानावी, ते वाचाची लागे काम व्हावे, का वेदा. आणखीन स्पष्ट करतात पुढच्या ओळीमधून. नाना वागदेवता वानावी, वागदेवता असलेली जी सरस्वती आहे तिची स्तुती करायची. मग कशाने स्तुती करायची? सरस्वती देवीची. वाणीची स्तुती करायची, वाणीच्या देवतेची स्तुती करायची. तर ते वाचाची लागे कामावी, वाणीलाच कष्ट व्हावे लागते. सरस्वती वाणीची देवता, तिचं वर्णन करायचंय ना, मग वाणीच्या द्वारेच करायचं. का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी. आता वेदाची प्रतिष्ठा सांगायची, वेदाची प्रतिष्ठा सांगायची, मग पुराणांनी सांगायची का? वेदाची प्रतिष्ठा सांगायची, मग इतर कोणी सांगायची का? नाही. वेदाची प्रतिष्ठा सांगायची ना, वेदानीच सांगायची. ज्याप्रमाणे हे आहे त्याप्रमाणे. आणि तैसे कर्मा शरीराधिके कारण हे कीर ठाऊके, परी हेची हेतू न चुके हे येत. तैसे कर्मा शरीराधिके, तसं कर्मा करता शरीराधिक. शरीराधिक म्हणजे सगळे आधी, अधिष्ठानम तथा करता, ते सगळे 5 घ्यायचे. कारण हे कीर ठाऊके, हीच निश्चितप्रमाणे कारण आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे मागच्या श्लोकामध्ये. परी हेच हेतू न चुके हे येत. पण या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं, हेच मागे उपादान कारण सांगितलं ना, हेच त्याची निमित्त कारण सुद्धा आहेत, हेच हेतू सुद्धा आहेत, असं तुम्ही लक्षात घ्या. आणि देहादिकी कारणी देहादि हेतू मिळणी, होय जया उभारणी कर्मदाता. आणि देहादिकी कारणी देहादि हेतू मिळणी, आणि मग हीच उपादान कारण आणि हीच ज्यावेळेस निमित्त कारण होतात, देहादि हेतू मिळणी. होय जया उभारणी कर्मदाता, मग कर्मदाताची उभारणी होते. मग ती कर्म जी होतात ती कोणती कोणती होतात?
काही शास्त्रीय कर्म होतात, काही अशास्त्रीय कर्म होतात, काही न्याय्य होतात, काही अन्याय्य होतात. पण न्याय्य असो अन्याय असो, ह्या सगळ्या कर्माला कारण जे आहेत, हे जे सांगितलं शरीराधिक वगैरे आहेत, हेच आहेत. आत्मा मात्र कशाला कारण नाही. आत्मा हा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, तो मात्र लिप्त होत नाही. हे एवढं सांगायचं बरं का. आत्मा कारण नाही, अकर्ता भोक्ता एवढं सांगायचंय, बाकी काय कारण आहे हे सांगायचं नाही. पण आता सांगायचंच झालं तर तुमच्या समजुतीनुसार आम्ही तुम्हाला हे कारण सांगतो. गुरुहरी महाराज सांगत असतात, तो कशाने लिप्त होत नाही. आपण जेवल्यानंतर हात धुतो की नाही आपण जेवल्यानंतर, कारण हात भरतो म्हणून आपल्याला धुवावं लागतो. पण जेवल्यानंतर कोणी जीभ धुतं का हो? झालं जेवण, आता हात धुतल्यानंतर जीभ पण धुतो का मनुष्य? जीभ धुवत नाही. अजित सेठ लक्षात येते का? हात धुतो आपण, पण हात धुतल्यानंतर जीभ धुतो का? जेवल्यानंतर धुवत नाही. म्हणजे असं सेपरेट धुतो का जीभ? आतल्यात धुवत असलं तर काय माहिती नाही, पण जीभ धुवावी लागत नाही. का जीभ धुवावी लागत नाही? हात का धुवावा लागतो? हात लिप्त होतो, भरला जातो. जीभ का धुवावी लागत नाही? जीभ कशात लिप्त होत नाही, काय चिकटू देत नाही ती जीभ अजिबात. तर जीभ ज्ञानेंद्रिय रसनेंद्रिय जर कशाला चिकटत नाही, तर ज्ञान स्वरूप असलेला आत्मा कशाला चिकटेल का? तो कधी लिप्त होईल का? होणार नाही लिप्त. एवढंच लक्षात ठेवायचे. म्हणून आत्मा कशातही लिप्त होत नाही. कारण जे आहे ती सगळी कर्मच आहेत, कर्म शरीराधिक आहेत. आत्मा मात्र त्याच्यामध्ये उदासीन नाही, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आणि देह झालं. आता न्याय्य कर्म आणि अन्याय्य कर्म, त्याचं थोडीशी परिभाषा या ओळीमध्ये पुढच्या सांगितली. ते शास्त्रार्थे मानिले या मार्गानुसारे धनंजया, तरी न्याय तो न्याया हेतू होय. ते शास्त्रार्थे मानिले, आणि ते जे कर्म आहेत ते शास्त्रार्थ मार्गानुसारे धनंजय. हे धनंजया, शास्त्रार्थे मानिलिया मार्गा अनुसारे, शास्त्राने सांगितलेल्या विहित मार्गाचं जर ते कर्म अनुसरण करत असतील तर तरी न्याय तो न्याया हेतू होय. मग ते न्याय कर्म होतं. आणि या न्याय कर्माला हेतू जर काय झालं, या न्याय कर्माला सुद्धा हेतू जे आहेत हे शरीराधिकच आहेत, एवढं सांगायचं. न्याय ते न्याय हेतू, न्याय कर्माला सुद्धा हेच हेतू आहेत. हा न्याय आम्ही तुम्हाला सांगतो, असा अर्थ केला तरी चालेल. जैसा, कशाप्रमाणे? जैसा पर्जन्योदकाचा लोट, विपाये धरी साळीचा पाट, जो जिरे परी अचाट उपयोग आथी. जैसा पर्जन्योदकाचा लोट, पाऊस पडला आणि त्या पाण्याचा लोट आला. विपाये धरी साळीचा पाट, आणि असंच वाहून गेला किंवा आला तो पावसाचा लोट, आणि पावसाचा लोट आणून एखाद्याचं घरच उद्ध्वस्त करून टाकलं. न्याय्य कर्म झालं का? ते उपयोग झाला का? त्याचा काय उपयोग? काहीच झाला नाही. पण तोच पावसाचा पाण्याचा लोट एखाद्या साळीच्या शेतीमध्ये जर गेला तर तो त्या ठिकाणी जिरतो आणि साळीला फायदा होतो. ज्याप्रमाणे ते अशा प्रकारे साळीला उपयोग झाला की नाही त्याचा, साळीला उपयोग झाल्यामुळे त्या पाण्याचा उपयोग झाला. आता हे कर्म सांगायचं आहे. शास्त्राच्या द्वारे जर कर्म घडलं, शास्त्रानुसार जर कर्म घडलं तर ते कर्म न्याय्य कर्म होतं, एवढंच याच्यातून सांगायचंय. आणि शास्त्राला सोडून जर कर्म घडलं तर ते अन्याय असतं, हे सांगायचंय फक्त. का रोषे निघाले, अजून एक न्याय्य कर्मासाठी अजून एक दुसरा दृष्टांत दिलाय पहा. का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेच्या वाटे. का रोषे निघाले अवचटे, एक मनुष्य घरात त्या ठिकाणी भांडण झालं आणि एकदम अचानक घरात राग आला. बरीचशी मंडळी तीर्थक्षेत्रामध्ये जे येतात, म्हणजे आपण सोडून बरं का सगळे, त्यांनी सांगितलं प्रवृत्ती निमित्त, खंडागळे महाराजांनी सांगितलं प्रवृत्ती निमित्त चांगलं असलं पाहिजे परमार्थ येण्याचं. तर घर में होई खटपट, पुढे काय म्हणतात? घर में होई खटपट और निकले बाबाजी के मठ. घरात काय भांडणं झाली, तंटा झाला की मनुष्य शक्यतो करून अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जात असतो. पण एखादा मनुष्य घरात भांडणं झाली, राग आला त्याला, आणि दुसरीकडे कुठे जाण्याच्या ऐवजी, माथेरानला जाण्याच्या ऐवजी, महाबळेश्वरला जाण्याच्या ऐवजी तो द्वारकेला गेला. द्वारकेच्या वाटेला जरी गेलेला असला, रागाने जरी गेलेला असला, तरी सुद्धा त्याचं ते जाणं व्यर्थ होत नाही, कारण त्याच्याकडून न्याय्य कर्म घडलं ना त्या निमित्ताने का होईना. का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेच्या वाटे. ते शिने, त्याला शिन झालाय. परी सुनाटे नवचती पदे, पण त्याची जी तिकडे गेलेली पावलं आहेत ती मात्र व्यर्थ होत नाही, कारण भगवंताचं दर्शन होईल त्याला.
आणि त्या ठिकाणी ते पुण्य प्राप्त होईलच ना त्याला, असं सांगायचंय. आता ही न्याय्य कर्म सांगितली बरं का, म्हणजे शास्त्राला धरून स्वाभाविक कर्म घडलं काय, बुद्धी पुरस्सर घडलं काय, ते न्याय्य कर्म आहे. आता अन्याय्य कर्म कसं होतं ते सांगतात. ना दूध वाढिता ठावो पावे, तैसे हेतू कारण मेळे, उठी कर्म जे अंधळे, ते शास्त्राचे डोळे ते. म्हणजे हेतू कारण मेळे. हेतू म्हणजे निमित्त कारण आणि उपादान कारण, या दोघांचा मेळ झाला म्हणजे तीच हेतू झाली, तीच उपादान कारण झाली. पाठीमागे सांगितलेली कारण की उठी कर्म जे आंधळे, आंधळा सुद्धा कर्म ते, पण ते शास्त्राचे लाहे डोळे, शास्त्राची दृष्टी जेव्हा त्याला प्राप्त होते तै न्याय्य म्हणजे. आणि कर्म ते कर्म शास्त्रविहित मार्गाला ज्यावेळेस अनुसरतं त्यावेळेस तेच कर्म न्याय्य होऊन जातं. आता अन्याय्य कधी कर्म होतं त्याचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये केले बघा. ना दूध वाढिता ठावो पावे, तो उतो निजाय स्वभावे, तोही वेच परी नवे वेचिले ते. ना दूध वाढिता ठावो पावे, तो उतो निजाय स्वभावे, म्हणजे तोही वेच परी नवे वेचिले ते. उदाहरण असं दिलंय की कोणीतरी मनुष्य आला घरामध्ये, अतिथी आला आणि त्याला दूध द्यायचं, या दृष्टीने बाईने दूध तापवायला ठेवलं घरामध्ये. आता दूध तापायला ठेवल्यानंतर तिकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे ते दूध गेलं उतू. आता दूध उतू गेल्यानंतर ती बाई म्हटली चला आता पाहुण्याला द्यायचं होतं, पण ते उतू गेलं. तिकडे पाहुण्याला द्यायचं होतं, आपल्याला काय पुण्य मिळालं असतं, पण आता इकडे उतू गेलंय ना, उतू गेल्यावर म्हटले कृष्ण अर्पण मस्तू, ते पाहुण्यालाच अर्पण झालं, देवालाच अर्पण झालं. इकडे गेलं काय आणि इकडे गेलं काय, इकडे देवालाच अर्पण झालं असं म्हणेल एखादी, तर देवाला अर्पण झालंय का? ते देवाला अर्पण झालं नाही. देवाला अर्पण कधी झालं असतं, अगोदर म्हटलं असतं, त्या भावनेने केलं असतं. तर बऱ्याच वेळेला लोक असं करतात, म्हणजे अशी काही गोष्ट आपल्या हातात नाही, दान देत नाहीत. पण एखाद्याचं जर समजा असं जर दान द्यायची वेळ आली तर दान देत नाही. पण समजा चोरी झाली तर ते काय म्हणतात, कृष्ण अर्पण मस्तू, जाऊ द्या, देवाला ते समर्पित झालं. ते देवाला समर्पित झालं नाही, कारण तुम्ही कृष्णार्पण भावनेने ते कुठं समर्पित केलेलं आहे. मग ते अन्याय कर्म आहे असं सांगायचं, एवढंच त्याचा अर्थ आहे. तैसे शास्त्र साहेविन केले नोहे जरी अकारण, तोही वेच परी नवे वेचले ते. लक्षात आलं ते, त्याचं स्पष्टीकरण काय करायची गरज नाही. तैसे शास्त्र साहेविन केले नोहे जरी अकारण, तरी लागो का नागवन दान लेखी. मग सांगतात शास्त्र साह्याविन केलं ते जरी अकारण नव्हे. काही लोक म्हणतील अहो असं कसं म्हणता तुम्ही, शास्त्र साह्या वाचून आम्ही जरी ते कर्म केलेलं असलं तरी त्याला तुम्ही व्यर्थ करू नका. केले नोहे अकारण, अकारण म्हणजे व्यर्थ, आणि ते केले नोहे म्हणजे शास्त्र साह्याशिवाय आम्ही ते कर्म केलंय त्याला तुम्ही अकारण म्हणू नका, व्यर्थ म्हणू नका. असं कोणी म्हणेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी लागो का नागवन दान लेखी. मग नागवन ही सुद्धा दानामध्ये आपल्याला गृहीत धरावी लागेल. नागवन म्हणजे काय, नागवोनी व्यवहारे गवादी घातली, अशी कोळी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. नागवोनी व्यवहारे म्हणजे लोकांना इकडे खूप लुबडायचं, बाहेर खूप त्या ठिकाणी त्यांना शोषण करायचं, आणि मग एखाद्या सत्कार्यामध्ये ते मोठी पंगत घालायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिकडे शोषण केलं आणि इकडे पंगत घातली, हे काही पुण्य नाही. नागवनी व्यवहारी गवादी घातली. तसं अशा ठिकाणी हे जर शास्त्र साह्या वाचून केलेलं जे कर्म आहे हे व्यर्थ होणार नाही असं तुम्ही म्हणाल, पण नाही. तसं जर तुम्ही म्हटला हे व्यर्थ होऊ नये तर मग कसं होईल, तरी लागो का नागवन दान लेखी. लोकांची केलेली नागवन जे आहे ती दानाच्या खात्यात लिहावी लागेल, त्याला सुद्धा दान समजावं लागेल. नागवणीला दान समजतो का आपण कधी, नागवणीला कधी दान समजू शकत नाही असा अर्थ आहे. आगा बावना वर्णा परता, कोण मंत्रा हे पांडुसुता, का बावनहीनुच्चारिता जीवाथी. सांगा आता याचे फार सुंदर दृष्टांत दिला. आगा बावना वर्णा परता, कोण मंत्र आहे पांडुसुता. जगातला जेवढे मंत्र आहेत ते सगळ्या मंत्रामध्ये काय 52 अक्षरापैकीच काही अक्षर आहेत ना, आणि 52 वर्णाचा तर उच्चार आपण नेहमीच करतो. असा कोण जीव आहे का 52ही उच्चारिता जीवाथी, 52 उच्चारण करत नाही असा कोणी जीव आहे का. मग 52 वर्णाचा तर उच्चार आपण नेहमी करतोच, पण आपल्याला मंत्र उच्चार केल्याचं फल प्राप्त होतं का मंत्र स्वतंत्र उच्चार करावा लागतो.
असं म्हटलंय, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्यो पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ. असं जगामध्ये एकही अक्षर नाही की जे मंत्र नाही. अ सुद्धा मंत्र आहे, र सुद्धा मंत्र आहे, उ सुद्धा मंत्र आहे. आता हे जे मंत्राचे बीजाक्षर असतात ना, ते बीजाक्षरामध्ये किती अक्षर असतात? एकच अक्षर असतं, 2 अक्षर असतात बीज जे असतात ते मंत्राचे. म्हणजे परंतु आपल्याला ते माहिती आहे का, त्याचा विनियोग कसा करायचा माहिती आहे का? मग आपण जरी सगळ्या अक्षरांचा उच्चार करत असलो तरी मंत्र उच्चारणाचं फल आपल्याला प्राप्त होतं का? का होत नाही? कारण त्या मंत्र उच्चारणाची जी युक्ती आहे ती आपल्याला माहिती नाही, याचा असा अर्थ आहे. त्याप्रमाणे युक्तीने जर केलं, शास्त्रानुसार जर ते केलं तरच ते कर्म न्याय विभागामध्ये जातं, अन्यथा ते अन्याय होत असतं. लक्षात ठेवा. परी मंत्राची कडसणी जवने निजे कोदंड पाणी, तो उच्चार फळवाने नपवे जेवी. परी मंत्राची कडसणी, कडसणी म्हणजे युक्ती. जवने निजे हे कोदंड पाणी, जव मंत्राची कडसणी नेनिजे. जोपर्यंत कोदंड पाणी म्हणजे हातामध्ये धनुष्य आहे असा, तो हे अर्जुना तोपर्यंत तो उच्चार फळ वाणी नपवे जेवी. उच्चाराचं जे फळ आहे ते वाणीला तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचं सगळं युक्ती माहिती नाही. कसं उच्चार करायचा, कोणता उच्चार करायचा, कोणता रस्व म्हणायचा, कोणता दीर्घ म्हणायचा, त्यानंतर त्याची कशी योजना करायची, असा त्या ठिकाणी जाणून जर उच्चार केला तरच त्या मंत्राचं फल प्राप्त होतं. तेवी कारण हे तू योगे जे भिसाट कर्म निघे, ते शास्त्राचे न लगे काशे जव. त्याप्रमाणे कारण सुद्धा आहेत, हेतू आहे म्हणजे उपादान कारण आहेत, निमित्त कारण आहे, त्यांचा योग झालेला आहे, पण ते बिसाट कर्म आहे बरं का. शास्त्राला धरून ते कर्म नाही, मोकाट बिसाट स्वतःच्या बुद्धीने केलेलं कर्म आहे. असं जे कर्म आहे ते निघलेलं, ते शास्त्राचे न लगे काशे जाऊन, शास्त्राच्या काशेला धरून नसलेलं असं जे बिसाट कर्म आहे ते कर्म कसं कर्म आहे पुढच्या श्लोकात सांगतात. कर्म होतचे असे तेव्हाही, परी ते होणे नवे पाही, तो अन्याय गा अन्यायी. ते कर्म जे आहे ते जरी होत असलं, त्याच्यासाठी सुद्धा ही सगळी कारणं असली, ते जरी कर्म होत असलं तरी ते कर्म आहे अन्याय्य कर्म. कारण शास्त्राला धरून ते कर्म झालेलं नाही, शास्त्राच्या काशेला लागून केलेलं ते कर्म नाही, म्हणून ते अन्याय कर्म आहे. जरी ते अन्याय कर्म असलं तरी या अन्याय कर्माला सुद्धा हेतू आम्ही जी सांगितलेली कारणं आहेत तीच आहेत, एवढं तू लक्षात ठेव. तत्रैव सती कर्तार आत्मानं केवलम तुयः. आता तत्रैव सती कर्तारम, तू म्हणजे परंतु. आता सांगायचंय की आता वास्तविक पाहता ही कर्माची कारणं कोणती आहेत? सगळी अधिष्ठानम तथा करता, ही सगळी कर्माची कारणं सांगितली, शरीर वगैरे. पण ही शरीर वगैरे कर्म असताना सुद्धा आत्म्यालाच काही लोक करता समतात. आत्मा करता झाला का मग तो भोगता होतो आणि सुखदुःखाला प्राप्त होतात. म्हणून तू तत्रैव सती कर्तारम यह अकृत बुद्धित्वात् आत्मानं केवलम कर्तारम पश्यती. जो आता तत्रैव सती म्हणजे कर्माकरता ही सगळी कारणं असताना सुद्धा जो मनुष्य, तो कसा आहे? अकृत बुद्धित्वात. अकृत बुद्धित्वात म्हणजे असंस्कृत बुद्धित्वात, शंकराचार्यांनी असा अर्थ केलाय. असंस्कृत बुद्धित्वात म्हणजे तरी काय? गुरु शास्त्र यांचा उपदेश यांनी संस्कारित बुद्धी झालेली नाही त्याची. किंवा शंकरानंद असं म्हणतात आत्मानात्म विचार शून्य असा जो पुरुष आहे अकृत बुद्धित्वात, असा जो मनुष्य आहे तो कसा आहे? तो मनुष्य तर तो आत्म्यालाच केवळ कर्ता भोक्ता मानतो. आत्मानं केवलम कर्तारम पश्यती. आत्म्यालाच कर्ता आहे असा तो जाणतो. आणि मग तो मनुष्य कसा आहे? सदुर्मती. तो दुर्मती आहे म्हणजे दुर्बुद्धी आहे. असा मनुष्य दुर्बुद्धी आहे. आणि न पश्यती, तो काही पाहत नाही. काही पाहत नाही म्हणजे काय? पश्यन अपि न पश्यती आचार्य म्हणतात. पाहून सुद्धा पाहत नाही तो. म्हणजे पाहून सुद्धा पाहत नाही म्हणजे काय? आत्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे हे जाणण्याच्या ऐवजी मीच करता आहे भोगता आहे असं तो जाणतो. म्हणजे असं जाणणं हे जाणून न जाणल्यासारखं आहे. तो आंधळा आहे खरा. आंधळ्याचं रूपक जे केलं ना साधू संतांनी, तुका आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखीला. भगवान परमात्म्याला जसा आहे तसा न ओळखणं हे आंधळेपणाचं लक्षण आहे.
आसोनी हातपाय डोळे झालो मी आंधळा. डोळे आहेत पण आंधळा. डोळे असून आंधळे कसे काय? तर डोळे आहेत पण त्या ही डोळे जे आपले आहेत फक्त चामाचे डोळे दाविते. म्हणजे हे डोळे जे दाखवतात तेवढंच आपण सत्य मानतोय, पण हे सत्य नसून याचं कारण, याचं अधिष्ठान असलेला परमात्मा सत्य आहे. बाकीचा सगळा आभास आहे, बाकीचं सगळं मिथ्य आहे असं तो जाणत नाही, म्हणून तो दुर्मती आहे आणि तो काही पाहत नाही, असं जाणत नाही, असं भगवान परमात्मा म्हणतात. एवं पंचकारणा कर्मा, पाच हेतू हे सुमहिमा, आता येथे पात्मा सापडला असे. एवं अशा प्रकारे पाच कारणा कर्मा, कर्मा करता ही पाच कारणं आणि पाचही हेतू हे सुमहिमा, तीच उपादान कारण आहेत आणि हीच निमित्त कारण आहेत. आणि आत्मा येथ पाहे, आता येथे पाहे पा आत्मा सापडला अशी. आणि या ठिकाणी आत्मा मात्र अडचणीत सापडलेला आहे. आत्म्यालाच काही लोक करता भोगता असं मानतात. वास्तविक पाहता ह्या सगळ्या कर्माला कारण काय आहे? ही सगळी शरीराधिक वगैरे आहेत आणि आत्मा मात्र असंग निर्विकार आहे, पण आत्मा तिथे सापडला अज्ञानांच्या दृष्टीने. कशाप्रमाणे? भानो न होनी रूपे जैशी चक्षु प्रपाते भानु न होनी रूपे जैशी चक्षु रूपाते का प्रकाशे. म्हणजे भानु म्हणजे सूर्य, न होनी रूपे जैशी म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सूर्याच्या प्रकाशामध्ये काही पदार्थ दिसतात, रूपवान पदार्थ दिसतात, तेव्हा रूप हा काय सूर्य झालेला आहे का? म्हणजे पदार्थ काय सूर्य झालेला आहे का? नाही. आणि त्या ठिकाणी डोळा जो आहे तो त्या पदार्थांचं प्रकाशन करतो, तेव्हा डोळाचे विषय असलेले रूप आणि डोळा या दोन्हीचं प्रकाशन कोण करतो? सूर्य करतो. लौकिक दृष्टीने सांगितलं बरं का, सूर्य म्हणजे खरा आत्मस्वरूपी सूर्यच करतो सगळ्यांचं प्रकाशन. लौकिक दृष्टीने दृष्टांत सांगितलाय. आत्मा न होनी कर्मे तैशी प्रगटतासे, तसा आत्मा काही न होता सर्व कर्मांना प्रगट करतो, म्हणजे प्रकाशित करतो. पुन्हा आणखीन एक दृष्टांत दिलाय. पै प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी विरेशा, दोही प्रतिबिंब आणि आरसा. आपण आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो, पण आरशाचं प्रकाशन कोण करतो आणि प्रतिबिंबाचं प्रकाशन कोण करतो? आपणच करतो ना. आपणच आरशाचंही प्रकाशन करतो, पाहणारा जो असतो तो आरशाचंही प्रकाशन करतो आणि त्या आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाचं प्रकाशन करतो आणि आपलं सुद्धा प्रकाशन तो स्वतःच करतो. तसा आत्मा आहे, तो सर्वांचा प्रकाशक आहे, तो सर्वांचा अवभासक आहे, असा त्याचा अर्थ आहे. का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता, तैसात्मा कर्म करता न होनी दावी. का अहोरात्र सविता, अहो म्हणजे दिवस, रात्र, सविता म्हणजे सूर्य, न होनी करी पांडुसुता म्हणजे दिवस रात्र न होता सुद्धा त्यांचं प्रकाशन, तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी, त्यांचं प्रकाशन सुद्धा सूर्यच करतो. दिवसाचं प्रकाशन सूर्यच करतोय, रात्रीचं सुद्धा प्रकाशन जो आहे सूर्यच करतोय. रात्रीचं प्रकाशन तुम्ही सूर्य करतो कसं काय म्हणाल तुम्ही? म्हणजे रात्र आहे. आता ज्ञानाचं प्रकाशन त्या ठिकाणी परमात्मा करतो, त्याप्रमाणे अज्ञानाचं, बुद्धिवृत्तीमध्ये असलेले सगळे पदार्थ याचं प्रकाशन परमात्मा करतो, त्याप्रमाणे यांचा सगळ्यांचा अभाव, याच्या अभावाचं प्रकाशन सुद्धा कोण करतंय? परमात्माच करतोय. नाटक दीपामध्ये पंचदशीमध्ये याचा उल्लेख केला आहे. एखादं नाटक असतं आणि ते नाटक चालू आहे, त्या नाटकामध्ये नटी कोण, नाचणारे कोण, ताल धरणारे कोण, हे सगळं सांगितलं आणि एक दिवा लावलेला असतो. मग तो दिवा काय करतो? हे नाटक चाललेलं आहे या सगळ्याचं प्रकाशन करतो. मग नाटक संपल्यानंतर हे सगळे लोक निघून गेले, मग यांच्या अभावाचं सुद्धा प्रकाशन कोण करतो? तो दिवा करतो. भाव अभाव या दोन्हीचं प्रकाशन जो आहे करणारा तो दिवा आहे. तो जसाच्या तसाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक होत नाही, तो कशामध्ये लिप्त होत नाही, तसा आत्मा आहे. न होणी आणि तो काही होत, तो कुठे होत नाही. दिवस रात्र जे आहेत या त्याच आत्मस्वरूपावर केलेल्या कल्पना आहेत. तसा आत्मा कर्म करता न होणी दावी. सूर्य जसा दिवस रात्रीला जाणत नाही, तो जसा आहे तसाच आहे, फक्त सूर्याच्या सापेक्ष आपण दिवस आणि रात्र मानतो, त्याप्रमाणे आत्मा आहे हे लक्षात घ्यायचं. मग हे कोणाला त्या ठिकाणी आत्मा करता भोगता वाटतो? त्याच्याकरता पुढे सांगतात. परी देहाहम मान भुली, जयाची बुद्धी देहीचा आतली, तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. परी देह अहम मान भुली,
देहच अहम असं म्हणजे मानणं, देहच मी आहे असं मानणं, आणि ही भुली आहे, भ्रम आहे. देह मी आहे असं मानणं हा भ्रम आहे, किंवा देहच मी आहे असं ज्याचं मान आहे, असा जो मोजतो जाणतो, ही भुली आहे. खरं आहे का? हे भ्रम आहे. जयाची बुद्धी देही चातली, आणि मग अशा मनुष्याची बुद्धी आहे, मीच देह आहे असं म्हटल्यानंतर देहापुरती मर्यादित झाली ना त्याची बुद्धी. तया आत्मविषयी झाली मध्यरात्र गा, आत्म्याच्या विषयी मात्र त्याला मध्यरात्र झाली, म्हणजे अज्ञान. आत्म्याच्या विषयी त्याला काय? अज्ञानरूपी रात्र त्याला झाली. मीच देह आहे असं समजला, त्याच्या दृष्टीने हे सगळं सांगितले. म्हणजे तो आत्म्याला करता भोगता मानतो. जेने आणखीन त्याचंच वर्णन केले. जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा, तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. आत्मा करताय असं कोणाला वाटतं? जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा. म्हणजे ईश्वर चैतन्य ब्रह्म चैतन्य देहेची केले परमसीमा. त्या ठिकाणी देह जो आहे माझा हाच चैतन्य आहे, हाच ईश्वर आहे, आणि हाच ब्रह्म आहे असं तू समजतो. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. म्हणजे देहालाच परमसीमा केलं, म्हणजे देहालाच आत्मा समजलं, असा तो मनुष्य आहे. एवढं लक्षात घ्यायचं. मग याच्या दृष्टीने चैतन्य ईश्वर वास्तविक पाहता या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण असलेला ईश्वर किंवा विवर्तोपादान कारण असलेलं ब्रह्म तो मानत नाही. तो काय म्हणतो? देहच केले परमसीमा, माझा देह जे आहे ना हेच सगळं सगळ्याला कारण आहे, आणि तया आत्मा करता हे प्रमा अलोट. मग त्याला आत्मा करता ही जी प्रमा आहे, हे जे ज्ञान आहे, अलोट उपजे. अलोट म्हणजे कोणाच्याही उपदेशाने न लोटलं जाणारं, न संपणारं, न जाणारं असं ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणजे देहाला त्याने आत्मा समजलं, आणि मग तो आत्माच करता आणि भोगता असं तो समजतो. पुढच्या वेळीच सांगणार आहे. तया आत्मा हे करता, आत्मा करता हे असं ज्ञान कोणाला होतं की जे ज्ञान कोणाच्याद्वारे निवृत्त केलं जात नाही. असं ज्ञान कोणाला प्राप्त होतं? ज्याने देहालाच परमसीमा केलं, देहालाच तो आत्मा म्हणतोय. देह सर्व काही असं समजतो. देह खंडानाम आत्मा आणि ईश्वर पाशानं प्रतिमा, अशी ज्याची वृत्ती आहे अशाच्या दृष्टीने मग आत्मा करता भोगता आहे. चार्वाकांचं मत आहे. आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहच मी कर्म करता मानितो साच. आणि केवळ आत्माच कर्म करता मानत असतात आम्ही ठीक आहे, मानलं असतं आत्मा वेगळा आहे मानतोय, कर्म करता मानतोय आत्म्याला, असे काही शास्त्रकार आहेत. आत्मा कर्म करता मानतात आणि आपल्याला आत्म्यावर वेगळा मानतात. पण असं मानत असतात तर ठीक आहे, पण तो काय म्हणतो? आत्मा कर्म करता तर आहेच, पण तो आत्मा माझा देहच आहे, आणि देहच आत्मा आहे आणि तो करता भोगता आहे असं तो मानतो. अशा प्रकारचा तो चार्वाक आहे. आणि मग मात्र तो सुखी दुःखी होतो. आत्माचे कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहच मी कर्म करता मानितो साच. आणि तो आत्मा काय आहे? माझा देहच आहे, आणि मग मीच कर्म करता आहे भोगता आहे असं तो सत्यत्वाने मानतो. जे आत्मा मी कर्मातीत सर्व कर्म साक्षीभूत, ते आपले काही मात नाही की ठिकाणी. पण खरा आत्मा असा आहे का हो? आत्मा असा नाही. जे आत्मा मी कर्मातीत, पण मी आत्मा आहे आणि तो आत्मा सर्व कर्माच्या अतीत आहे, सर्व कर्माहून वेगळा आहे. कर्माचा आणि त्याचा काही संबंध नाही. सर्व कर्म साक्षीभूत, उलट सर्व कर्मांना साक्षीभूत अधिष्ठान असलेला तो आत्मा आहे. हे आपुली कही मात, कधीच अशी आपली ही जी गोष्ट आहे, आपलं हे जे ज्ञान आहे, निजज्ञान आहे, नायकी चिकानी, तो कधीच ऐकत नाही. कारण कुठं गेलाच नाही सत्संगामध्ये. त्या ठिकाणी मनानेच मी आत्मा आहे असं म्हणायला लागला, देह माझा आत्मा आहे असं म्हणायला लागला, आणि मग देहाची सुखदुःख आपल्यावर घेऊन तो सुखीदुःखी व्हायला लागला. पण आत्मा कसा आहे? मात्र कर्मातीत आहे, हे ते काही जाणत नाही. म्हणून उपमा आत्मयाते देहचिवरी मविजे येथे. म्हणून उपमा आत्मयाते, दोन पाठ आहेत. उमपा पण आहे आणि उपमा पण सुद्धा आहे. व्यापक अशा अर्थाने हा शब्द आलेला आहे. म्हणून व्यापक असलेले आत्मयाते, निर्विकार असलेले आत्मयाते, देहचिवरी मविजे येथे, मात्र देहाच्या मापानेच तो मोजत असतो आत्म्याला सुद्धा. म्हणजे मीच देह आहे आणि माझा देहच आत्मा आहे असं तो जाणतो, मोजतो, मानतो. असं मानल्यामुळे असं मानतो. आता याच्यामध्ये एक विचित्र गोष्ट घडली की नाही त्याच्याकडून. आत्मा व्यापक आहे,
पण त्याने आत्म्याला परिच्छिन्न मानलं, देहा एवढंच परिच्छिन्न मानलं. कशाप्रमाणे त्याला उदाहरण दिलं उत्तरार्धामध्ये, विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. हे असं हे जे विचित्र आहे, डुडुळ म्हणजे घुबड, घुबड जे असतं ते दिवसाला रात्र करत नाही का? घुबडाच्या दृष्टीने दिवस म्हणजे काय आहे? रात्रच आहे असं म्हणतात. काय ओवी आहे ना ज्ञानेश्वर महाराजांची, दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. म्हणजे दिवस उजाडला की त्याचे डोळे फुटतात, त्याला दिसत नाही. म्हणजे इतर लोकांच्या दृष्टीने जो दिवस आहे त्या काय म्हणले? द्राक्षरसा आम्ररसा परी तोंड सडे वायसा का दिवसा फुटती डुडुळाचे. अशा प्रकारे मग दिवस झाल्यानंतर त्याला दिसत नाही, मग तो काय म्हणतो? रात्रच झालेली आहे, रात्रच झालेली आहे. अरे बाबा रात्र झालेली आहे का तुला दिसत नाही? तो म्हणतो रात्र झालेली आहे, पण त्याला रात्र झाली म्हणजे त्याला दिसत नाही म्हणून रात्र झालेली आहे. तसं काही लोक म्हणतात दिवस नाही, दिवस नाही, दिवस नाही का तुला दिसत नाही? तुला दिसत नाही कारण तू कोणाप्रमाणे आहेस? असं आहे. मग तुला दिसत नाही म्हणून नाही असं म्हणू नको, तुझ्यासाठी ती रात्र झालेली आहे. पैजेने आकाशीचा कही सत्य सूर्य देखिला नाही, तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे. पैजेने आकाशीचा कही सत्य सूर्य देखिला नाही. आता आकाशातला सत्य सूर्य एखाद्या माणसाने कधी पाहिलाच नाही, सूर्यच पाहिला नाही वर आकाशात कधी. मग तो काय? तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे. मग आकाशाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यामध्ये, थिल्लरीचे बिंब, त्यालाच मानतो तो. तो म्हणतो हा खरा सूर्य जो आहे ना हाच सूर्य आहे, पण खरा सूर्य हाच आहे. मग आता तो सूर्य तो हलतो कधी कधी, ते पाणी हल्लं. ते दिव्यानंद स्वामी आले होते ना, इथंच बसायचे, ते असा अष्टादशी चालला होता, ते असे करायचे. बिंब है वो उसका प्रतिबिंब है, कभी कभी वो पानी जल हिलता है तो वो बिंब हिलता है की नाही हिलता है असं म्हणायचे. म्हणजे पाण्यात पडलेलं जे प्रतिबिंब आहे, पाणी हलायला लागलं तर मग पाणी हलायला लागल्यानंतर ते बिंब हल्ल्यासारखं दिसतं. मग तिकडे प्रतिबिंब हल्ल्यासारखं दिसतं, प्रतिबिंब हलतं. प्रतिबिंब हलतं म्हणून काय बिंब हलतं का? पाणी गढूळ असल्यानंतर ते प्रतिबिंब गढूळ दिसेल तुम्हाला, बिंब गढूळ आहे का? बिंब जसं आहे तसंच आहे. तसं आत्मरूपी सूर्यबिंब जे आहे ना, जे जसं आहे तसंच आहे. अंतकरणामध्ये काय हालचाल होते, त्या अंतकरणाचे धर्म त्या प्रतिबिंबावर येतात. आत्मरूपी बिंब जे आहे जसं आहे तसंच आहे. पण ज्याने बिंब पाहिलंच नाही तो त्या प्रतिबिंबालाच खरं मानतो, हेच खरं बिंब आहे असं मानतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी आत्मा जो आहे असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त ह्यांना माहिती नाही, आणि यांनी देहालाच आत्मा मानलाय, आणि मग देहाचे धर्म ते खरे मानतो, सुखी दुःखी होत असतो. थिल्लर पै जेने आकाशीचा कैती झाली होय, थिल्लराचेने झालेपणे सूर्याशी आणि होणे, त्याच्या नाशी नाशने कंपे कंप. थिल्लराचेने झालेपणे म्हणजे आता त्या ठिकाणी डबका आहे, मग डबक्यामध्ये लगेच प्रतिबिंब पडतं. डबकं पहिल्यांदा डबकं मानलं की मग प्रतिबिंब. मग तो काय म्हणतो? डबकं झालं की सूर्य झाला, आणि डबकं आटलं की सूर्यनाश झाला म्हटलं. हो, डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं, लगेच म्हणायला लागला अहो सूर्य प्रगट झाला, सूर्य प्रगट झाला. आणि उन्हाळा झाला, डबक्यातलं पाणी संपलं, तर म्हटलं अहो काय झालं? म्हणजे आज काय सूर्यच नष्ट झाला म्हणे. आता सूर्यनाशही झाला नाही, सूर्य उत्पन्नही झाला नाही, सूर्याचं त्यांनी काय पाहिलंय? प्रतिबिंब पाहिलेलं आहे. थिल्लराचे झालेपणे सूर्याशी आणि होणे, त्याच्या नाशी नाशने कंपे कंप. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जर कंप असेल, प्रतिबिंब कंपित होत असेल, तर तो त्याचा आरोप बिंबावर करतो, सूर्यावर करतो. तसं आहे या मनुष्याचं, जो देहाला आत्मा समजतो, अंतकरणाला आत्मा समजतो, मनाला आत्मा समजतो, प्राणाला आत्मा समजतो, हे सगळे प्रतिबिंबित आत्मे आहेत, लक्षात ठेवा. खरा आत्मा नाही. आणि मग त्याच्या सुखदुःखादी धर्माने तो स्वतःला सुखदुःखी समजतो. कशा करता हे सगळं सांगितलंय? खरा जो आत्मा आहे तो हा आत्मा नाही, हे सगळे आभाषिक आहेत. आणि म्हणून असंग निर्विकार नित्यशुद्ध आत्मा जो का त्यो जसा आहे तसाच आहे, आणि ते आपलं स्वरूप आहे. त्याने असं म्हटलं हम है खुद खुदा ओ नाही हमसे जुदा. हम है खुद खुदा ओ नाही हमसे. खुदा का म्हणतात म्हणे? खुद है इसलिए खुदा आहे. खुदा म्हणतात ना हिंदीमध्ये, खुदा म्हणजे देव. आपण देव म्हणतो ते खुदा म्हणतात. खुदा का म्हणायचं? खुद है इसलिए खुदा आहे म्हणे. हम है खुद खुदा वो नाही हमसे जुदा. आणि निद्रिता चेवो नये तो स्वप्न साचो होलाये,
रज्जू निरता सापाभिहे विस्मोकवन आणि निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे. जोपर्यंत झोपलेला मनुष्य आहे त्याला चेव येत नाही, जागा होत नाही, तोपर्यंत स्वप्नाला सत्यता आहे. स्वप्नात सत्य वाटतं आणि एकदा का जागा झाला मग सत्य वाटत नाही, तेच मिथ्या ठरतं. रज्जू निरता सापाभिहे विस्मोकवन, जोपर्यंत रज्जूला जाणत नाही, रज्जूच्या अज्ञानामुळे रज्जू सर्परूपाने प्रतीतीला येत होती आणि एकदा का रज्जूचं ज्ञान झालं की मग मात्र त्या सापापासून असलेलं भीती जी आहे ती नष्ट होते. यात आश्चर्य ते काय आहे, त्याला त्या ठिकाणी अजून रज्जूचं ज्ञान झालं नाही म्हणून तर भीती आहे आणि भीती असणारच आहे. हे त्याच्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. ज्ञानोबाराय सांगतात, जव कवळ आथी डोळा तव चंद्र देखावा की पिवळा, काय मृगी हे मृगजळा भाळावे नाही. जव कवळ आथी डोळा, एरवी दिठी वेदली कवळे, तव चंद्र देखावा की पिवळा, तेव्हाच चंद्र पिवळा दिसायला लागतो. काय मृगी ही मृगजळा भाळावी नाही. हे मृगी म्हणजे हरिण. ते हरिण काय त्या मृगजळाला भुलत नाहीत का? हरिण मृगजळाला का भुलतात? कारण मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिशे उर फोडी. त्याला ते सत्य वाटतं आणि सत्य वाटल्यामुळे ज्याप्रमाणे ते त्याला भुलतात त्याप्रमाणे हा देहाला सत्य समजतोय आणि म्हणूनच याच्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळा भ्रम आहे, दुःख आहे. का असं झालं याच्या जीवनामध्ये? तैसा शास्त्रगुरुचे निनावे, जो वाराही ते कोणे दिशिवे, केवळ मौढ्याचे नीची जीवे जियाला जो. तैसा शास्त्र गुरुचे निनावे, शास्त्र आणि गुरुच्या नावाने जो वाराही टेकोने दिशिवे, म्हणजे आपल्या आता पहा कसा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उल्लेख केलाय. शास्त्रगुरु म्हटलं नाही, शास्त्रगुरूचं नाव फक्त. बरं, नाव म्हटलं इकडे सुद्धा तो स्वतःला वारा लागू देत नाही असं म्हटलं नाही, आपल्या शिवेला वारा लागू देत नाही. म्हणजे इकडे शिव केली आणि तिकडे शास्त्रगुरूचं नाव केलं, म्हणजे शास्त्राचं गुरुचं नाव सुद्धा आपल्या शिवेवर सुद्धा येऊ देत नाही. मग आपल्यापर्यंत येऊ देईल का तो? असा जो मनुष्य आहे, असा मूर्ख मनुष्य आहे. केवळ मौढ्याचे नीची जीवे जियाला, जो मूर्खपणाचा हाच त्याचा जीव झालेला आहे किंवा मूर्खपणानेच तो जगतोय असा मनुष्य आहे. काय होतं त्याने? तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा भ्राचा वेग कोल्हे चंद्रिमाने. तेने देहात्मदृष्टीमुळे, देह हाच आत्मा आहे अशा प्रकारे दृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून असा जो मूर्ख मनुष्य आहे, आत्मया घापे देहाचे जाळे, म्हणून आत्म्याला जणू देहाच्या जाळ्यामध्ये घातलेला आहे. लिंग देह कमळाचा आणि पोटी वेच तयाचित भ्रमराचा. देहाचं जाळं घातलं त्याने, देहाच्या पोटी त्याने काय जाळं तयार केलं. आणि ज्याप्रमाणे, कशाप्रमाणे? जैसा आभ्राचा वेग कोल्हे चंद्रिमानी. ढगांचा जो वेग असतो, कोल्ह्याला असं वाटतं की चंद्रच त्या ठिकाणी पळतोय, परंतु ढग पळत असतात आणि ढगाच्या वेगाचा आरोप कोल्हा जो असतो चंद्राच्या ठिकाणी मानतो. त्याप्रमाणे मग तया मानण्यासाठी देहबंदी शाळे किरीटी, कर्माच्या वज्रगाठी कळास येतो. असं मानल्यामुळे त्याला काय होतं तर देहबंदी शाळे किरीटी, देहाच्या बंदीशाळेत त्याला राहावं लागतं. आणि कर्माच्या वज्रगाठी कळास येतो. कर्माच्या वज्रगाठी म्हणजे पक्क्या गाठी, आणि त्या ठिकाणी दृढ करतो, निर्माण करतो किंवा स्थानबद्ध करतो असं लिहिलेलं आहे. मग मी देह आहे असं मानलं की मग सगळ्या कर्माच्या गाठी 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 तयार होतात. जसं कॅन्सर नावाचा रोग आहे ना, कॅन्सर रोग म्हणजे काय हो? गाठी गाठी तयार होतात. त्याच्यात गाठी म्हणजे काय? पेशीची अनियमित वाढ होते एखाद्या पेशीची, आणि त्या पेशी वाढल्या की त्याच्या पुंजका तयार होतो. एक गाठ कापली की ती 1000 गाठी आणखी निर्माण करते. त्याप्रमाणे आता मीच देह आहे असं मानलं, ह्या अज्ञानामुळे मी देह असं मानलं आणि देहाचा आत्मा आहे असं मानलं की मग मात्र मी करता आहे, मी भोगता आहे, आणि मग करता झाला तो की मग अशा अनेक कर्माच्या गाठी, ह्या सगळ्या पुढच्या ज्या गाठी आहेत ना, विकारांच्या गाठी म्हणा, ह्या सगळ्या गाठीचं मूळ जर काय असेल ही पहिली गाठ आहे बरं का. म्हणून पहिली गाठ जर सुटली ना तर पुढच्या गाठी आपोआप सुटतात. संतांच्या संवाद 7च ह्या गाठी सुटतात, संदेहाच्या सुटल्या गाठी. पाहे पा भवबंद, पाहे पा बंद भावना दृढा, नळीवरी तो बापुडा, काय मोकळ्या. पाहे पा बंद भावना दृढा, पाठीमागे हे उदाहरण येऊन गेले. पोपट त्या नळीवर बसलेला आहे आणि जरी तोडून नेला अर्धा, त्याचं चिंतन गुरुवरी बाबांनी सुद्धा त्या ठिकाणी विशद रूपाने केलेलं होतं, विस्ताराने केलेलं होतं. त्याला भ्रम झाला की मला त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि म्हणून अर्धा जरी त्या पोपटाला तोडून नेला तरी तो काही उडत नाही. पाहे पा बंद भावना दृढा,
नळीवरी तो बापुडा, काय मोकळ्याही पायाचा चवडा, न ठकेची पुंसा. म्हणजे मला बांधलेला आहे अशा दृढ भावनेमुळे नळीवरी तो बापुडा, बापुडा असलेला तो पोपट, काय मोकळ्याही पायाचा चवडा, पाय मोकळेच आहेत, पायाचे चवडे मोकळेच आहेत, न ठकेची, तिथेच बसलेला राहत नाही का, तो तिथेच बसलेला राहतो, उडत नाही. का उडत नाही? की त्याची अशी दृढ भावना झालेली की मी बांधलेला आहे म्हणून तो उडत नाही. भावना झालेली आहे, खरोखरच तो बांधलेला आहे, भावना झालेली आहे. आपल्याकडे उदाहरण सांगतात ना, ते कुंभार जे असतात ते गाढवांना संध्याकाळी बांधत नाहीत, तर त्याच्या पायाजवळ असा हात नेतात आणि मग ते गाढवांना असं वाटतं आपल्याला कुंभारांनी बांधलं. दुसऱ्या दिवशी तो गाढवा हाकलायला लागला तर ते गाढवं निघत नाहीत. मग काय करतो तो? परत त्याच्या पायाजवळ हात लावतो, सोडल्यासारखं करतो. गाढवाला बांधलंही नाही आणि गाढवाला सोडलंही नाही, पण त्याला असं वाटतं मला बांधलं, मला सोडलं. हे आपलं त्या गाढवांचं चाललेलं आहे. मनोनी निर्मळे आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोडीच्या मापी मवीच कर्म कर्मे. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, निर्मळ असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीचे केले आरोपी, प्रकृते क्रियमानानी, अशी असलेली जी काही कर्म आहेत त्या सगळ्या कर्माचा आरोप तो कशावर? निर्मळ असलेल्या आत्मस्वरूपावर करतो. आणि मग त्याला काय प्राप्त होतो? तो कल्पकोडींच्या मापी मवीची कर्मे. आणि मग कोट्यावधी कल्पाच्या मापाने कर्मच तो मोजत राहतो. म्हणजे अनेक कल्पभर कर्म करायचे, कर्म केल्यानंतर ती कर्म पुन्हा त्या ठिकाणी कर्मसंस्कार निर्माण करतात, पुन्हा पुन्हा कर्म करतो, पुन्हा पुन्हा मरतो. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते, अशी त्याला स्थिती प्राप्त होते.